ठीक आहे, आपण 2D शेप आणि 3D शेप बघणार आहोत. ठीक आहे, 2D शेप 2D बघूया 2D कुठले असतात आणि 3D कुठले असतात. आता 2D मध्ये काय काय येतं सांगायचंय मला. रेक्टँगल, ओके. स्क्वेअर, ट्रायंगल, सर्कल, ओके. ठीक आहे, आता आपण 3D शेप बघूया याचेच 3D शेप. 3D शेप्स मध्ये बघा काय आहे, कोण सांगतं? स्पेअर, व्हेरी गुड. त्यानंतर कोन, वाइड. ओके. मग बघा आता या हे जे आकार आहेत, हे जे शेप आहेत, हे आपल्याला रोज दिसतात, बरोबर. स्पियर जर म्हटलं तर स्पियर आणि सर्कल मध्ये डिफरंट काय असतो? सर्कल हा फक्त गोल असतो, जसं की ही बांगडी, जसं की हातातली बांगडी असेल, व्हील असेल, एखादं चाक असेल, हे सगळं काय असतं? फक्त सर्कल. मग स्पियर काय असतं मॅम? जे की पूर्ण गोल असतं, जसं की आपली अर्थ, जसं की हा बॉल, जसं की फुटबॉल. आणखी काय येईल? आणखी काय येऊ शकतं? वॉलीबॉल, ओके. बास्केटबॉल, ठीक है। सारे बॉल्स क्या आएंगे? इसके अंदर आएंगे, क्योंकि स्फीयर देखो, सर्कल और स्फीयर में डिफरेंस समझ में आ रहा है आपको? सर्कल देखो 2D शेप दिखाई दे रहा है सब, लेकिन ये वाला देखो आगे भी पीछे भी पूरा गोल, ऊपर नीचे, ठीक है, पूरा भरा हुआ। ये हो गया सर्कल और सेमी सर्कल। अब स्क्वायर और क्यूब में क्या डिफरेंट होता है? जैसे कि मैं बताती हूँ, स्क्वायर जो कि सिंगल लाइन, देखो 4 लाइन से बस स्क्वायर शेप। स्क्वायर शेप जैसे कि पेज होता है आपका, स्क्वायर शेप में अगर आप इस पेज को हो गया आपका शेप, स्क्वायर शेप होगा, ठीक है, जिसकी 4 साइड सेम है। लेकिन आपको क्यूब बताना है मुझे, क्यूब, जो कि क्यूब होता है, क्यूब का क्या आ सकता है आपके पास? है कुछ क्यूब? क्यूब ये रहा, क्यूब, क्यूब वाला था ना हमारे पास कुछ, ठीक आहे. बघा आपण 2D शेप बघत होतो, 2D शेप मध्ये काय असतं? डायरेक्टली एकदम पतला, जे की आहे आपल्याला सिंगल लाईन्स दिसतात. हा कुठला स्क्वेअर, हा कुठला शेप आहे मग? स्क्वेअर. कुठला आहे? स्क्वेअर. आणि मग हा जर म्हटलं आपण तर हा झाला रेक्टँगल. बघा रेक्टँगल, दोन काय आहे याच्या, दोन या समोरासमोरच्या अपोजिट साइड काय आहेत? सेम आहेत. आणि या समोरासमोरच्या अपोजिट साइड सेम आहेत, बरोबर. चारी पण सेम आहेत का? नाही. मग चारही सेम कुणाच्या आहेत? तर स्क्वेअरच्या. स्क्वेअर आणि रेक्टँगल कळाला. मग आता स्क्वेअर आणि रेक्टँगल मध्ये स्क्वेअर जो असतो ना, जो 3D शेप मध्ये, त्याला आपण क्यूब म्हणतो. मग 3D शेप कसा मॅडम? तर 3D म्हणजे बघा त्याचे साइड वाढतील, त्याचे फेसेस वाढतील, त्याचे एजेस पण वाढतील. आता याचे साइड किती आहे? 1 2 एवढीच आहे, म्हणून याला 2D म्हटलं जातं. मग आता बघा, जसं की आपण हा घेतला बॉक्स, ठीक आहे. हा थोडा नॉर्मल मोठा असला तरी काही बॉक्स पूर्ण क्यूब असतात, चारही बाजू त्याच्या सेम असतात, त्याला आपण क्यूब समजूया, ठीक आहे. मग नंतर आपण हे ऑब्जेक्ट बघूनच शिकणार आहोत. हे फेसेस किती आहे कुठल्या वस्तूला, काय, हे आपण नंतर शिकू. एकदा ऑब्जेक्ट कोणते, त्याला काय म्हणायचं. आता हा शेप काय आहे? क्यूब. असे खूप सारे बॉक्स असतात जे की क्यूब शेप पण असतात आणि काही क्युबॉइड शेप पण असतात, बरोबर. तुम्ही तुमच्या घरात बघत असाल, तुमचं जाड बुक असेल एखादं, तर तो कुठला शेप येतो? क्युबॉइड शेप येतो, बरोबर. काही छोट्याशा डिक्शनरी असतात, ते क्यूब शेप मध्ये पण असतात. मग हा कुठला आहे? क्यूब शेप, बरोबर. हा चला आणखी बघूया आपण. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे
हा बघितला आपण रेक्टँगल, बरोबर. 2D शेप आपण डिफरंट बघतोय 2D आणि 3D मध्ये. हा 2D बघितला आपण, रेक्टँगल शेप मध्येच असतो पण 3D असतो. मग जसं की हा बघा माझा मोबाईल, हा काय झाला, क्युबॉइड झाला. ठीक आहे, याचा आणि याचा आकार तर सेमच आहे पण हा 2D आहे, बरोबर. याला दोनच बाजू होत्या. पण हा बघा 1 2 3 4 5 6, बरोबर. 6 बाजू आहे त्याला, 6 तोंड आहेत, 6 फेसेस आहेत, 6. ठीक आहे, इट हॅज अ 6 फेसेस. मग हा कोण झाला, क्युबॉइड. मग त्यानंतर बघायचं आहे आपल्याला कोन. हा काय आहे, ट्रायंगल शेप ज्याच्या की 3 साइड आहेत सेम. आणि मग मला सांगा कोण कोण असतो, तुम्ही बर्थडेची कॅप बघितलीये, आणखी आईस्क्रीम. आईस्क्रीम सुद्धा काय असते, हम्म हम्म हा 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 तो पण कोण. बघा आता सर्कल आणि त्यानंतर काय आहे, स्पियर मध्ये काय फरक आहे. सर्कल काय आहे 2D शेप आणि स्पियर काय आहे 3D. मग सर्कल मध्ये कोण येईल बरं, सर्कल बांगडी असेल, वर्तुळ असेल कुठलंही, हे काय येतं सर्कल मध्ये, हे काय, बरोबर. पण जर आता हे तुम्हाला सर्कल दिसतंय प्लेन वालं, बांगडी असेल, चाक असेल, पोळी असेल, पण हे बघा यात आणि यात किती फरक आहे. हे झालं 3D, हे झालं 2D. याला सर्कल म्हणणार का तुम्ही, नाही, याला काय म्हणणार, स्फेअर. ठीक आहे, काय म्हणणार, व्हेरी गुड. मग मला आता सांगा आपण काय काय बघितलं, याला काय म्हणणार, रेक्टँगल. जोरात बोलायचं इथे, क्यूब नाही, स्क्वेअर, ट्रायंगल आणि सर्कल. व्हेरी गुड. आता हे सर्व झाले 2D शेप, पण आपण 3D बघतोय. 3D मध्ये हा काय येणार याचा, क्युबॉइड. क्यूब साठीच काय, सॉरी, स्क्वेअर साठीच काय येणार इथे, क्यूब. हा आहे ट्रायंगल, इकडे काय येणार 3D मध्ये, कोन. इथे आहे सर्कल आणि इकडे काय येणार 3D मध्ये. मग आता आपण 4 शेप बघितले, 2D चे 4 आणि 3D चे 4, बरोबर. मग आता मला तुम्ही तुमच्याकडे असलेले ऑब्जेक्ट दाखवायचे. नंतर आपण त्याला फेसेस किती असतात, एजेस किती असतात, कॉर्नर म्हणजे व्हर्टेक्स किती असतात, हे पण बघणार आहे. एकदा आपण बघूया तुम्हाला ओळखता येतं का. रेडी. आता आपण डेली यूज मध्ये जे काही आपल्या ऑब्जेक्ट भेटतात, वस्तू भेटतात, त्यांचे आकार बघणार आहोत. तुम्ही मला दाखवायचं, मी कुठलाही आकार सांगेल, तुम्ही तुमच्याकडची वस्तू दाखवायची. रेडी. ठीक आहे, मला दाखवायचं आहे सर्वांनी क्युबॉइड. क्युबॉइड दाखवी, क्युबॉइड, क्युबॉइड. वा वा वा, क्युबॉइड. यस, व्हेरी गुड, क्युबॉइड. त्याच्यानंतर दाखवा सर्कल. सर्कल, व्हेरी गुड. त्यानंतर दाखवायचं आहे मला स्पियर. गुड, व्हेरी गुड. सिलेंडर, सिलेंडर, व्हेरी गुड. म्हणजे कळालंय तुम्हाला. कोण, ओ कोण, सर्वेशने कोण बनवला हाताने, दाखवायची ओळखून. ठीक आहे, तुम्हाला आपण काय शिकलो, कळालंय ना. हा, मग मला सांग ओवी, हा कुठला शेप आहे, स्क्वेअर. स्क्वेअर. अवनीश, रेक्टँगल. हम्म, स्क्वेअर. नो, क्युबॉइड. कुठला आहे, ओवी, हा कुठला आहे, स्क्वेअर. स्पियर. हा सांग अवनीश कुठला आहे, रेक्टँगल. रेक्टँगल. गुड. ओवी, हा कुठला आहे, सिलेंडर. सिलेंडर. हा रे बाबा, क्यूबॉइड. क्युबॉइड. ओवी, हा, क्यूबॉइड. अवनीश, हा कुठला आहे, सर्कल. सर्कल. म्हणजे तुम्हाला सगळ्यांना शेप कळाले. छान पैकी. ठीक आहे मितेश, आपल्याला 2D आणि 3D मध्ये काय डिफरंट आहे, त्याला जे समजलंय ते तो त्याच्या भाषेत सांगणार आहे. चल सांग. जे 2D असतं म्हणजे 2 डायमेन्शनल शेप, त्याच्यात एक हाईट असते आणि ब्रेथ असते. आणि जे 3D असतं 3 डायमेन्शनल शेप, त्याच्यात हाईट, लेंथ असते, ब्रेथ असते आणि हाईट पण असते.
ठीक आहे म्हणजे तीन शेप असतात त्याला, हा. तीन बाजू असतात.